नमस्कार, आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर शेतकरी बांधवांनो, 20 कोटींची मदत खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ज्या जिल्ह्यांचे पैसे पाठवण्यात आले आहे, तुमचा जिल्हा आहे की नाही, ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांना लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही नुकसान भरपाई वितरित करण्यात येणार आहे। अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे, व्हिडिओ स्किप न करता बघा। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या 20 कोटीची मदत खात्यावरती जमा करण्यास सुरुवात झाली आहे। या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया। राज्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस गारपीट झाल्याने पीक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। त्या शेतकऱ्यांना शासनाकडून अजून देखील आर्थिक मदत मिळाली नव्हती। अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने आता 19,82,00,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे। त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत सुद्धा मिळणार आहे। व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास नंतरच्या हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान, ज्याला इनपुट सबसिडी असे देखील म्हटले जाते, तर या इनपुट सबसिडी स्वरूपात एक हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विविध दराने मदत देण्यात येते। आपल्याला माहित असेलच की अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या खात्यावर 19,82,00,000 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यामुळे आता खात्यावरती मदतीची रक्कम जमा झाली की उत्सुकता वाढायला सुरुवात झाली आहे। सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले। रब्बी खरीप या हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्याच प्रकारे हातातोंडाशी असलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीने हिरावून घेतला होता। शेतकऱ्यांकडूनही तातडीने मदत मिळत नसल्याने शेतकरी हालादिल झाला होता। एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नांदेड जिल्ह्यात 21,669 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले। त्यामध्ये सर्वाधिक बागायती पिकांचे नुकसान झाले आहे। या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने जिल्हा प्रशासनाने 30,52,12,995 रुपयांची मागणी सुद्धा शासनाकडे केली आहे। येथे जिल्ह्यानुसार यादी आपण या ठिकाणी पाहून घेऊया। शेतकऱ्यांची संख्या आणि जिल्हा ही सगळे अपडेट आपण इथे स्क्रीनवरती दिसत आहे। नांदेड, अर्धापूर, कंधार, लोहा, मुंदखेड, देगलूर, मुखेड, हादगाव, हिमायतनगर, किनवट अशा प्रकारे ह्या जिल्ह्यांमध्ये किंवा या तालुक्यांमध्ये ही रक्कम वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला आहे। पहिल्या टप्प्यामध्ये ही रक्कम वितरित केली जाणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला पुढच्या अपडेटमध्ये बघावं लागणार की कोणत्या जिल्हे आहेत ते पुढे त्यांच्या खात्यावरती रक्कम वितरित होणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा शासनाने केली असून नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे मदतीची निधीची मागणी केली आहे। हा निधी आता जिल्ह्यांचा प्राप्त असून त्यापैकी 19,83,66,394 रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। तुम्हाला ही माहिती आवडली असेल, आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जितका होईल तितका शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।